समाजसेवेच्या व्रतात आध्यात्मिक व धार्मिक सेवा करण्याचे कामही सुहास भाऊ अनेक वर्षांपासून मनापासून करत आहेत. अध्यात्म हे प्रत्येक व्यक्तीला व त्यायोग्य समाजाला मानसिक शांतीच्या वाटेवर नेणारे महत्त्वाचे माध्यम आहे. यामुळे समाज मन स्थिर होत अनैतिक प्रवृत्तींना आळा होण्यास मदत होते. आधुनिक विकासाच्या वाटेवर मानसिक शांती व समाजाच्या स्थैर्यासाठी अध्यात्मही तितकेच महत्त्वाचे आहे. हे महत्त्व सुहास भाऊ चांगलेच जाणतात. सर्वधर्म समभाव जपत धार्मिक व आध्यात्मिक सेवेचे व्रतही सुहास भाऊ जपत आहेत. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुहास भाऊ सातत्याने आध्यात्मिक सेवा, कीर्तन प्रबोधन आणि भक्ती सेवा करत आले आहेत. दरवर्षी सुहास भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय विष्णू पंचायतन महायज्ञाचा भव्य उपक्रम राबवतात. या महायज्ञादरम्यान धार्मिक विधी, समाजासाठी प्रबोधन अशा अनेक उपक्रम पार पडतात, ज्यातून समाजात शांतता, श्रद्धा आणि आध्यात्मिक बांधिलकी अधिक दृढ होते. याशिवाय फुलंब्री शहर आणि परिसरातील सर्व धर्मीय सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सुहास भाऊंनी नेहमी सक्रिय सहभाग घेतलाय. त्यांच्यासाठी आध्यात्मिक सेवा फक्त एक धर्मापुरती मर्यादित नाही. सर्व धर्म समभाव, मानवता परमो धर्म हेच ब्रीद समोर ठेवत ते सर्वच धर्मीय सण उत्सवात सहभाग नोंदवतात. दर्शन, देवपूजा किंवा आरतीत सहभागी होणं असो, वारकरी दिंडीला हातभार लावणं असो किंवा कोणत्याही धर्माच्या उत्सवाला उपस्थित राहणं असो, सुहास भाऊ प्रत्येक ठिकाणी एकच संदेश देतात. समाजातील प्रत्येक माणूस माझा आहे आणि त्याची सेवा हीच माझी खरी पूजा आहे. त्यांच्या मते समाजाची सेवा हेच सर्वोच्च अध्यात्म. विकासासोबत अध्यात्म, प्रगतीसोबत श्रद्धा आणि धर्मासोबत मानवी मूल्यांची जपणूक ही मूल्ये सुहास भाऊंनी जपली आहेत. दिवसागणिक फुलंब्रीचा विकास होत असताना इथे आध्यात्मिक भावना, संस्कार आणि सद्विचारही वाढत आहेत आणि याचं श्रेय सुहास भाऊंच्या सातत्यपूर्ण सेवाभावाला आहे. त्यांच्या याच सेवाभावाला आता पुन्हा एकदा आपले मतरूपी आशीर्वाद हवे आहेत. म्हणूनच येत्या नगरपंचायत निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणी समोरील बटण दाबून सुहास भाऊंसह त्यांच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच या निमित्ताने नम्र विनंती.